स्वागतम स्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव शुभकार्येषु सर्वदा। ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्या वारसदाराने स्वप्न लिलया पेरलं ते राजे शंभू छत्रपती, आणि ज्या महामानवाने स्वप्न राज्यघटनेत उतरवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व विभूतींना वंदन करून आज आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि श्री बल्लाळेश्वराच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या पाली नगरीमध्ये आज या स्टेट बँकेमध्ये हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, खरोखरच या ठिकाणी 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी त्यांची लातूर असलेली कर्मभूमी या रायगडमध्ये या ठिकाणी जवळजवळ 17 वर्ष ज्यांनी सेवा केली असे शिवाजी बाबूराव कदम साहेब यांचा आजचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या बँकेचे मॅनेजर आदरणीय पंकज सर, तसेच सर्व्हिस मॅनेजर राकेश सर, तसेच स्टाफ मेंबर राहुल सर आणि संपूर्ण या ठिकाणी कदम कुटुंबीय त्यांचे आलेले सर्व या ठिकाणी आप्तचे सगळे सोयरे, तसेच मित्र परिवार, आणि या ठिकाणी कदम साहेबांनी या 17 वर्षामध्ये नवे या संपूर्ण सुधागड तालुक्यामध्ये नातेसंबंध निर्माण केले। ते नातेसंबंधातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या सर्वांचं या ठिकाणी स्टेट बँकेच्या वतीनं त्याचबरोबर कदम परिवाराच्या वतीनं मी सर्वांचं प्रथमतः शब्द सुनवून या ठिकाणी स्वागत करतो। आजचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या संस्कृती म्हणजे दीप प्रज्वलनाने आपण करत असतो। त्यानुसार प्रथमतः आपण या ठिकाणी साहेबांचं सपत्नीक त्यांच्या पत्नीचं देखील सौभाग्य देखील आपण या ठिकाणी प्रथम औक्षण करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। नाव असले तरी सेवानिवृत्ती, आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले तरी सेवानिवृत्ती, तीच खरी घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती, तीच खरी घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती। खरोखरच कदम साहेबांचं आयुष्य हे असंच एक उद्योगी म्हणजे त्यांच्या पिंडातच उद्योग निर्माण झालेला आहे की जरी सेवा करत असले तरी सुद्धा त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये आपली भरारी घेण्याची फार इच्छा असते, आकांक्षा असते, आणि म्हणून त्यांनी रिअल फ्रेश कोल्ड्रिंक्स या ठिकाणी सर्व्हिस सेंटर सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेला आहे। अशा श्री शिवाजी बाबूराव कदम साहेब यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। त्या निमित्तानं प्रथमतः मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना प्रथम शुभेच्छा देऊन थोडक्यात आपल्या या ठिकाणी प्रास्ताविकाचं काम करायचंय। शुभेच्छा मायेची शाल पवित्र असं श्रीफळ आणि ते पण घ्या, प्रेमाचं प्रतीक आहे। ज्यांनी 33 वर्ष या ठिकाणी सेवा करून एक चांगल्या प्रकारची जनसेवा करण्याचं, निस्वार्थ सेवा करण्याचं काम केलं, जनसामान्यांना जोडण्याचं काम केलं, सदैव त्यांच्या चेहऱ्यावर देखील या ठिकाणी मानाचे सन्मान करून त्यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे स्टेट बँकेच्या वतीनं। साहेबांच्या आयुष्यात त्यांना अनेक संगती मात करून बँकेची सेवा ज्या त्या खंड पडू नये, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांना जी साथ लाभली त्यांच्या पत्नीची लाभली होती, आणि म्हणून त्यांच्या पत्नीला देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी मी राहुल सरांना विनंती करतो की आपण कदम साहेबांचे 2 शब्द आपल्या ठिकाणी। मैं अभी कुछ दिनों पहले ही इस ब्रांच में आया हूँ, 3 महीने हुए, लेकिन जितना समय मैंने यहाँ पे बिताया है, कदम सर के जो मुस्कुराहट के साथ जो काम करने का अवसर, उनका जो उनको देखा है मैंने, वो उससे मुझे बहुत सारा प्रेरणा और बहुत कुछ मिला है। उन्होंने 33 इयर्स का जितना सर्विस हुआ है उनका, उन्होंने बैंक को जहाँ तक आगे बढ़ाया, उससे आगे हम जिम्मेदारी उठाते हैं कि हम अपना काम आगे ले जाएंगे। धन्यवाद। कहाँ से शुरू करें कुछ समझ नहीं आता है, कहाँ से शुरू करें कुछ समझ नहीं आता है, आपकी विदाई की जिक्र से दिल भर आता है, दिल भर आता है।
खरोखरच आजच्या या सेवानिवृत्तीनंतर मी साहेबांनी सांगितले थोड्या वेळामध्ये मला याचा सहभाग लावला, परंतु खरोखर त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांना मजा वाटलेली आहे की अशा प्रकारचं माणसाच्या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. धन्यवाद सर. जो सर है उन्होंने बहुत कदम सर ने बहुत अपना योगदान दिया है हमारे बैंक में. उन्होंने अपना पूरा जीवन, एक तरह से कहे तो उन्होंने पूरा जीवन का योगदान दिया है. उन्होंने हमारे बैंक को आगे बढ़ाने में और लोगों का सर्विस करने में. तो इनके लिए मैं उनको बहुत शुभेच्छा देता हूँ और उनका धन्यवाद करता हूँ सबकी तरफ से. और उनका जीवन में आगे उनका जो भी है जीवन अच्छा बीते और खुशहाली में बीते, उसका शुभकामना करता हूँ. और इन्होंने बहुत अच्छा काम किया है. जितना दिन मैं इनको देखा हूँ उतने दिन मैं मतलब ऑब्जर्व किया हूँ कि बहुत अच्छे तरह से उन्होंने काम करते हैं और उनका सभी लोगों के प्रति अच्छा उनका ये बनता है, अंडरस्टैंडिंग अच्छा रहता है. तो उसके हिसाब से बहुत अच्छा रहा उनका सफर अभी तक, आगे भी अच्छा रहेगा, ये मैं शुभकामना करता हूँ. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जिओ ऐसी की मिसाल बन जाए, जिंदगी जिओ ऐसी की मिसाल बन जाए. खरोखर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी काम करत असताना साहेबांचा जो आदर्श आहे की त्यांनी कशा प्रकारचं काम करायचं, की त्यांची जी एनर्जी लागायची कामामध्ये या वयात देखील तर घेण्यासारखा आदर्श आहे आणि तेच साहेबांनी या ठिकाणी सांगितले. धन्यवाद साहेब. यानंतर सेवानिवृत्तीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज कदम सरांना या सुधागडमध्ये 17 वर्षे सर्व्हिस झाली, परंतु कदम सरांनी ही स्टेट बँक म्हणजे आपले कुटुंब मानलं आणि आपण सगळे त्या कुटुंबाचे सदस्य आहोत. कुणीही ज्यावेळेस बँकेमध्ये आला असेल तर त्याला बँकेचं महत्त्व पटवून सांगणे हे काम कदम सरांनी केलं. ज्यावेळेस मी एकदम डाऊन परिस्थितीमध्ये होतो त्यावेळेस मला काय करायचं कळत नव्हतं. कदम सर मला बोलले, निकम सर तुम्ही स्टेट बँकेची BC घ्या, बिझनेस करस्पॉन्ड. आणि मला ते BC घेताना कदम सरांनी खूप मदत केली. मग त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की निकम सर हाऊसिंग लोन कसे सोर्सेस करायचे, बरेच त्यावेळेस सरांनी मदत केली. म्हणजे या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या सुधागड तालुक्यामध्ये जो जो गरीब असेल, गरजवंताला सरांनी मदत केली, कोण आडला असेल त्याला सरांनी मदत केली. सरांचा स्वभाव तुम्ही बघत असाल की नेहमी चेहऱ्यावर हास्य. बँकेमध्ये कितीही गर्दी असली आणि जरी एखादा कोण कस्टमर आला तरी सरांचं चिडत नसत. म्हणजे हसत मुखाने त्याला कसं सामोरं जायचं आणि त्यांनी कोणताही प्रश्न विचारला त्याचं उत्तर सर नेहमी हसत मुखाने देत होतं. म्हणजे असं सरांचं हे व्यक्तिमत्व या सुधागडमध्ये खूप चांगलं लाभलेलं आहे. म्हणजे सरांनी खूप यांच्यासाठी केलं. तो आदिवासी समाजातला एखादा कस्टमर असेल, तो कुठलाही असेल, सरांनी त्यांना खूप मनापासून मदत केलेली आहे. तरी सरांच्या भावी आयुष्यासाठी, उज्ज्वल आयुष्यासाठी मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर तुमचं याचं पुढचं आयुष्य चांगलं जावो आणि सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी मी बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द मला बोलायला संधी दिली त्यावर आभारी आणि माझे 2 शब्द संपर्क सर. बरोबर निकम सरांच्या शब्दातून म्हणावं लागेल की जीवन असं जगता यावं की झाड होऊन फुलता यावं, जीवन असं जगता यावं झाड होऊन फुलता यावं, दुसऱ्याला सावली देता देता स्वतःच्या डोक्यावरील ऊन मात्र विसरून जावं. अशाच प्रकारचं साहेबांचं काही काम असेल. स्वतःला जरी त्रास झाला, स्वतःला काही अडचणी निर्माण झाल्या तरी साहेब कस्टमरला नेहमी सुखात आनंदात ठेवायचे, त्याच्या संपूर्ण ज्या काही शंकाचे निरसन करायचे आणि म्हणूनच ते 33 वर्ष चांगल्या प्रकारची सेवा करू शकले आणि लोकांची नातं जोडू शकले. हे साहेबांचं एक व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद सर. नंतर अजून कोण बोलायचं आहे का? सगळेजण बरेच लांब कदम सरांच्या गावावरून वगैरे लोक आलेले आहेत. पण पहिलं तर त्यांचं म्हणजे थँक्यू म्हणायला पाहिजे की तुम्ही वेळात वेळ काढून एवढा लांबचा प्रवास करून आलेले आहेत. त्यांच्यासाठी इथं लातूर तसं भरपूर लांब आहे इथे, तर त्यांचं पहिलं तर स्वागत. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवत त्यांचं. कदम सरांबरोबर सांगायचं झालं तर तसे तर माझं खरं तर गुरु कदम सरच आहेत. मी सगळं त्यांच्याकडनं शिकलोय, कारण मी जेव्हा आलो तेव्हाच ते सिनियर होते. तर आता 6 वर्षाचा प्रवास मोठा झाला. खूप बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शिकायलाच भेटल्या त्यांच्याकडनं. आणि सगळ्यांनी तुम्ही जसं सगळ्यांनी सांगितलं की नेहमी हसतच राहिले, ते सगळ्यांची मदत केली, ते सगळं सांगून झालेलं. आता मी परत सांगणं काही नाही. आणि स्टाफला पण नेहमी मदतच केली त्यांनी.
तुम्हाला पण पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काही पुढे काय अडलं काय आहे तर बिंदास फोन करा कधी पण, आम्ही आहेच आहेत. पुढे काय अडचणी आल्या तर आम्ही आहेच आहेत. आणि कधी आलं तर 2 नंबर काउंटर. धन्यवाद साहेब. शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कदम सरांचं बोलायचं झालं तर मला बाकी तर सगळ्यांनी सगळं बोललेच, पण एक पॉईंट मेन असं मला वाटतं की त्यांनी नवीन जी टेक्नॉलॉजी बँकेत आली ते अडॉप्ट केली. म्हणजे ते ATM असेल, CDM असेल, म्हणजे त्यांच्या जी बरीच लोक आहेत त्यांना ते जमलं नाही अडॉप्ट करायला, पण सरांनी सगळं ते सिंगल हँडेडली ऑपरेट केलंय ATM CDM. ते त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट आहे. बाकी तर सगळं बोललाय सर. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पर्सनल खूप तुम्ही अजून तुमचे उद्योग वगैरे सगळे चालूच आहेत, त्यात तुम्हाला अशीच प्रगती करत राहा. शुभेच्छा. आणि ठिकाणी उल्लेख केला की सरांनी टेक्नॉलॉजी आत्मसात केली. त्यांच्या पिंडातच उद्योग क्षेत्र आहे आणि त्यांना माहिती आहे की पुढच्या उद्योग क्षेत्रात आपल्या भरायला घ्यायचे असेल तर या टेक्नॉलॉजीला हस्तगत करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ते ह्या वयात देखील कुठली टेक्नॉलॉजी उद्या ते शिकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि आपली मयुरेश सर. मला इथे येऊन 2च महिने झाले. कदम सरांचा जो कामाचा अनुभव आहे 33 वर्षाचा आणि या ब्रांचमध्ये पण त्यांचा जे प्रेझेन्स होता आणि 33 वर्षाचा एवढा एक्सपिरियन्स असून पण जी त्यांची एनर्जी होती काम करण्याची ती सगळ्यांना आम्हाला प्रेरणा देते. आणि सरांची जी कस्टमर सर्व्हिस आहे म्हणजे कधीच सरांना मी आजपर्यंत असं कोणत्या कस्टमरवरती भडकताना किंवा चिडताना बघितलेलं नाही आहे. एवढं म्हणजे त्यांचं 33 वर्ष होऊन सुद्धा शांत स्वभाव, सगळ्या कस्टमरकडनं त्यांचं कौतुक. त्यामुळे कदम सरांना पुन्हा शुभेच्छा सगळ्यांकडनं. धन्यवाद. मॅनेजर साहेब आणि स्टाफ वर्ग आणि जमलेले नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, आज जे इथे आपण जे तुम्ही जमलेला हे आज कदम साहेब 33 वर्ष सर्व्हिस करून रिटायर होते की हा 33 वर्षाचा जो प्रवास जो आहे त्याचा तो जेवढं त्यांनी म्हणजे पावसाळ्यात तेवढे अंगावर घेऊन अगदी आज ते पूर्ण म्हणजे आज त्या एवढी सर्व्हिस झाली त्यांची. या सर्व्हिसमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की कस्टमर जे काय हा जो परिसर जो आहे या परिसरामध्ये असुशिक्षित वर्ग जो आहे त्याला त्यांनी चांगल्या पद्धतीत सांभाळून घेतले. आणि ज्या वेळेस कदम साहेब बँकेत बाकी कुणाकडे बघायचे नाही पण कदम साहेबांकडे पाहिल्यानंतर आहेत म्हणजे आज आपलं काम होणारच अशा पद्धतीत त्यांनी ही जी आता जे लोक जमलेली आहेत त्याला कारण म्हणजे एकच आहे की बँकेला त्यांनी एक आपलं असं वाहून घेतलं की एक आपलं कुटुंबच आहे. आणि माझं त्यांना असं सांगणं आहे की खरं मी पण रिटायर माणूस आहे. 2023ला 17 कोविडच्या कालावधीमध्ये इथे मी 3 वर्ष होतो. त्यावेळेस मला त्यांनी चांगल्या पद्धतीत कोऑपरेट केलं. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला भेटल्या. आणि अशाच पद्धतीमध्ये त्यांचा स्वभावच असा आहे की सर्वांना कोऑपरेट करणं हे त्याच्या ह्याच्यातच पिंडातमध्येच आहे. त्यामुळं त्यांना पुढचं आयुष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीत जाईल आणि कुटुंबालाही चांगल्या पद्धतीत भरभराटीची जाईल त्याबद्दल प्रश्नच नाही. कोविडमध्ये खूपच अगदी आम्ही म्हणजे असं की कदम साहेब त्यावेळेस कधी सुट्टीवर आहेत म्हणजे रजा टाकले आणि गेलेत आठवड्यावर असं मी कधी पाहिलंच नाही 3 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी वाहूनच घेतलं होतं. तर सांगायचं असं की रिटायरमेंटचे दिवस आहेत ते खरोखरच तुम्ही पुढचे जे काही रिटायरमेंटचे दिवस आहेत त्यासाठी जे प्लॅनिंग केलंय ते खरोखरच चांगलं आहे. कारण रिटायर झाल्यानंतर माणूस खरोखर काय जर नसेल तर बोर होतं एकदम. पण त्यांनी चांगल्या पद्धतीत अगोदरच ती व्यवस्था करून ठेवली. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीत जाईल त्याबद्दल कसंच नाही. जावं ती परमेश्वरी प्रार्थना करून माझे 4 शब्द उल्लेख केला
की सरांचं पूर्वीचं जे आयुष्य आहे त्यांनी खरोखरच अत्यंत म्हणजे त्यांना अडचणी त्यांच्या जीवनात भरपूर आलेल्या आहेत. या बँकिंग क्षेत्रात असतील, सहकार क्षेत्रात देखील त्यांनी काम केलं होतं. सहकार क्षेत्रात पतपेढी सुरू केली होती. परंतु लोकांची जी वृत्ती असते की एखाद्याला आपण या ठिकाणी पैशाच्या बाबतीत उडवणं, त्या वृत्तीतून देखील ते सावरलेलं आहे. त्यातून देखील स्वतःला सांभाळलेलं आहे. म्हणजे भरपूर त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं दुःख पडलं. मुलाचं दुःख असेल, त्याला ऍक्सिडेंट झालं होतं. म्हणजे अशा प्रकारे त्यातून देखील सराकून त्याला निघालून दिली. परंतु आपल्या या दुःखाचं भाग त्यांनी कधी बँकेत दाखवला नाही. बँकेत सदैव निकम सांगितलं की बँकेत सदैव हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. म्हणजे आपली सेवा करत असताना कुटुंबाचं दुःख एक बँकेच्या बाहेर ठेवायचं, परंतु बँकेमध्ये आल्यानंतर सदैव हास्यमुखाने आपण आपली सेवा करायचे काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच 33 वर्ष अगदी निस्वार्थ सेवा त्यांनी केलेली आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न साधता लोकांची सेवा, जनसेवा करण्याचं काम केलं. आणि म्हणूनच हा संपूर्ण जनसमुदाय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केवळ त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिला. हीच तुमची खरी पोच पावते सर. ते सेकंड इनिंग मध्ये आहे, बरोबर आहे. ऍक्च्युली काय ना, सगळ्यांनी कदम सरांबरोबर भरपूर काय सांगितलं, पण मी फक्त एक माणसाबद्दल सांगतोय की एक माणूस म्हणजे एक मुलगा, एक भाऊ, एक नवरा, एक बाप, त्यांनी सगळे रोल केले प्ले. आणि म्हणजे सगळ्यांना खुश करण्यासाठी किंवा सगळ्यांसाठी त्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी स्वतःला अशा ठिकाणी, जसं आता फक्त दिवसभर बसून काम करायचं आहे, पण बसून कामामध्ये फिजिकल प्रॉब्लेम असतो की नाही सगळ्यांना माहिती आहे. बसून कामामध्ये ऍक्च्युली जास्त फिजिकल प्रॉब्लेम असतो, कारण त्यांचं शरीर काही वॉक नाही करत, माइंड परमनंट चालू आहे. सगळ्यांसाठी विचार, माझ्या मुलासाठी हे करायचं, माझ्या आईला काय द्यायचं आहे, आणि बाबांसाठी मला काय करायचं आहे, त्यांचा हॉस्पिटलचा खर्च, मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाचा खर्च, ह्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतात. शुगर वाढली, बीपी वाढली, आणि भरपूर काय वाढत जातं असा शारीरिक प्रॉब्लेम. तरी पण त्या सगळ्या गोष्टीला साईडला ठेवून कदम सरांसारखे माणूस सगळ्यांना खुश ठरवतो. आणि अशा माणसासाठी मी आणि हा सलूट सर्वांना अपेक्षित आहे, सर्वांनी द्यायला पाहिजे. आणि असे माणसं खूप कमी असतात की कस्टमरला दुःख नको व्हायला म्हणून माझी गलती भाऊ, सॉरी, मी करतो ऍडजस्ट असे. आणि खरोखर मी करतात, मी बघितलेलं आहे. बाकी गोष्टी चालत राहतात, म्हणजे पुढं मागे ह्या गोष्टी होईत राहतात. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस पण, नवऱ्याचं दुःख फक्त बायकोलाच माहिती असतं. कुठल्याही माणसाचं दुःख सगळ्यात जास्त सहन करते ती बायको. आणि बाकीचे सगळे बोलतात ना, माझ्या हातात चिल्लर येते, लोकांना वाटते का गट्टे येतात, पण हे प्रॉब्लेम दुसऱ्यांना नाही दाखवता येत. पण सरांनी आम्हाला थोड्या दिवसापूर्वी पार्टी दिली. सिरियसली मी पहिल्यांदा सर पार्टी बघितली अशी, आणि मस्त पार्टी झाली. किंवा आता तुम्ही काल पण केली पार्टी, ती पण पार्टी जे जे उपस्थित होते त्यांनाही अनुभवली असेल. पण असा माणूस कधीतरीच होतो. आणि मी असा प्रोग्राम पहिल्यांदा बघतोय. आणि शेडगे सरांनी जेव्हा मगाशी सांगितलेलं आहे काही गोष्टी, की जसं तुम्हाला बँकेमध्ये आल्यावरच समजेल, किंवा अनुभव ज्यांनी घेतलाय तुमच्या बरोबर त्यांनाच माहिती आहे की कदम सर कसे होते. मी जास्त काय बोर नाही करणार, अजून सगळ्यांना चान्स देईन. त्यामुळे कदम सर धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर सर्व्हिस केली, तुम्ही तुमच्याबरोबर सर्व्हिस केली. धन्यवाद सर. खरोखरच सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व, आणि एक म्हणतात ना मोठ्या दिलाचा राजा माणूस असं म्हणावं लागेल की सगळ्यांना सांभाळून घ्यायचं त्यांनी काम केलेलं आहे. धनंजय, मी पण फर्स्ट जेव्हा ब्रांचमध्ये आलो होतो तेव्हा इथं कदम सर होते इथं, म्हणजे माझी ही पहिली ब्रांच होती. तर तेव्हा त्यांनी मला भरपूर काही शिकवलं. म्हणजे मी स्टार्टिंगला आलो तेव्हा त्यांनी म्हणजे जेवढं पण मला बेसिक होते त्यांनी मला सगळं काही शिकवलं. आणि त्यांनी पण बँकेमध्ये भरपूर वर्ष काढले. त्यांची फर्स्ट ब्रांच भिवंडी होती. त्यांनी मला सांगितलं की जेव्हा ते ब्रांचला होते त्या ब्रांचमध्ये 150 स्टाफ होता.
पण त्यांनी ते मॅन्युअल पासून ते आतापर्यंत हे टेक्नॉलॉजी शिकून वगैरे सगळं काम केलेलं आहे. बाकी पुढील त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मी पंकज सर कोण बोलतो? सर्वप्रथम कदम साहेबांचे सेवानिवृत्तीचे मी अभिनंदन. कदम साहेबांचा माझा सहवास हा 2013 पासून ते आतापर्यंत राहिलेला आहे. त्यांच्याबरोबर बरंच मी काम शिकलेलं आहे आणि त्यांच्याकडून म्हणजे असं हेच नाही का बाबा आपल्याला काही समस्या आली आहे त्यांच्याकडे काही सोल्युशन नाही असं कुठलंच नाही. मला असं त्यांनी जवळजवळ गव्हर्नमेंटचं बहुतेक सगळं काम कसं चालतं ते शिकवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा मी ठेवलेल्या त्याप्रमाणे त्यांनी मला बरीच हेल्प केलेली आहे. मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कदम साहेबांबद्दल बोलायचं झालं तर कदम साहेबांबरोबर मी बरेच वर्ष काम केले. त्यांचा चेहरा कधीही बघा तुम्ही सतत हसरा, कुठलीही व्यक्ती हो पण ते कधी कोणाला उलट बोलणारे नाहीत, काही नाही. जे काम दिले ते करणार, त्यांचं काम तुम्ही जे सांगितले ते पूर्ण करणार. ऑडिटच्या वेळेला रात्री बेरात्री बसून ते सर्व कामं करत असेल. म्हणजे असं त्यांचं एक ध्येय होतं की आपण बँकेसाठी जे काम करायचं ते तत्वनिशी करायचं. जे त्यात असं काय आपण बाबा हे भेदभाव करूया नाही, माझा आता टाइम झाला, मी जातो, मी लांब राहतो, असं कधीही ते बोलले नाही. जे काम आहे ते मनपूर्वक केलं त्यांनी. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. त्यांना या वाटचालीसाठी बल्लारेश्वरी चरणी प्रार्थना करतो की त्यांचा उद्दंड आयुष्य जाऊ, भरभाच्या तिथे जाऊ. एवढं बोलून माझे 2 शब्द पुरे. आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले आपले शिवाजी कदम आणि यांच्यासाठी गावावरून जे आलेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत. कदम सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे कदम सर आणि मी 5 वर्ष एक ठिकाणी आम्ही त्यांची ट्रान्सफर झाली पण मी काही इथून झालो नाही कारण मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. कदम सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कदम सर मला बंधूप्रमाणे आहेत. त्यांनी संकटामध्ये खूप मदत केली. मला जास्त काय बोलता येत नाही त्यांच्यापुढे पण तरी पण कदम सरांनी मला बंधूप्रमाणे मानलं. ज्या वेळेला ते नागोठण्यावरून आले इथे त्या वेळेला ते बोलले की बैकर आपण एक ठिकाणी घेऊया आणि त्यांनी मला जवळ घेऊन आम्ही एक ठिकाणी गेलेलो. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. ही माझी शुभेच्छा करू. रिटायरमेंटच्या शुभेच्छा. कदम सरांचं बोलायचं झालं तर हसमुख चेहरा नेहमी ते आमच्याशी म्हणजे वडीलधाऱ्याप्रमाणे आम्हाला सल्ले देत आलेले आहेत. असेच हसत खेळत राहा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभून ती ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. मी ॲज अ ब्रँच मॅनेजर फक्त 1 महिनाच झाला मी इथे जॉईन केलेला आहे. ठीक आहे. या 1 महिन्यामध्ये शिवाजी कदम सरांचं मला रिटायरमेंट आहे याबद्दल सगळ्या आमच्या स्टाफनी सांगितलेलं. त्यानंतर कदम साहेबांचं रिटायरमेंटचं जे काही पेंडेन्सी म्हणजे रिटायरमेंटचं पेन्शनचं जे पेंडन्सी आहे त्यासाठी मला बाहेरून सुद्धा कॉल आले आणि आमच्या स्टाफने सुद्धा सांगितलं की ज्या व्यक्तीने 33 वर्षाचं बली आहे 33 वर्ष जे बँकेसाठी वाहले आहेत तर त्यांचं रिटायरमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे. तर मी तसा त्यांना सगळ्या स्टाफला एवढं म्हटलं होतं की माझ्याच वतीने जेवढं मी पॉसिबल होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि बाकीच्यांनी पण सपोर्ट केलेला. आणि नंतर आता मी एवढ्या दिवसांनी बघतोय की 1 महिना मी जेव्हा इथे काम करतोय तर मला एवढा म्हणजे आपली सुधागड ब्रांच ही एकदम हेवी ब्रांच आहे. इथे काउंटरला मी एवढी मोठी लाईन बघितली पण माझ्यापर्यंत आतापर्यंत 1 महिन्यामध्ये कोणीही कस्टमर आमच्या कोणत्याही स्टाफबद्दल आणि स्पेशली शिवाजी कदम सरांबद्दल कॅशवर असताना नॉर्मली कॅश काउंटरबद्दल काही तक्रारी किंवा काही घेऊन येतात. पण मी पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये बघतोय की एवढी मोठी गर्दी असताना कोणत्याच टाईपचा कस्टमर माझ्याकडे आला नाही की तुमच्या काउंटरला काही इश्यू होत आहे म्हणून. आणि हे खरंच मी पहिले मुंबईला पण काम केलं आहे आणि बाहेर पण हे केलं आहे
पण एवढ्या वर्षात जे मी यांचं स्वभाव बघितला, कस्टमरांना जी वागणूक दिली आहे किंवा स्टाफ सोबत जे ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट करत होते, हे खरंच त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे याबद्दल. आणि नंतर आता जेव्हा रिटायरमेंटचं जेव्हा मी प्रोग्राम बघतोय आणि एवढे सगळे पब्लिक जमा झालेले आहे, स्टाफ आहे, त्याच्या गावावरून एवढे लोक आले आहे. आता यांनी काही दिवसापूर्वी काही एक पार्टी अरेंज केली होती, त्याच्यात सुद्धा त्यांनी लांबून सुद्धा म्हणजे एक गणेश सर म्हणून आहेत, ते पण एवढ्या वर्षातून मुंबईवरून स्पेशली त्या प्रोग्रामला आले. तर त्याच्यावरून यांनी जे सगळ्यांसोबत जे संबंध जोपासले आहेत किंवा जे जसं सगळेजण लातूरवरून सर समजा आहे आणि 15 वर्षात जेव्हा इथे एवढ्या सगळ्या स्टाफसोबत मिळून मिसळून राहणं ते खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि बाकी नाही सर बघा, हे जे रिटायरमेंट फक्त एक टाईपचं रिटायरमेंट आहे. आता तुमच्या लाईफची सेकंड इनिंग चालू होत आहे. तर बघतो म्हटलं तर भरपूर आफ्टर रिटायरमेंट पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही रिटायर झाले असं नको, तुम्हाला एक नवीन संजीवनी मिळत आहे. आणि आफ्टर 60 पण एक वेगळ्या टाईपची लाईफ आहे की जे तुम्ही एकदम जे आता एवढ्या वर्ष जे तुम्ही छान 33 वर्ष SBI ला दिले, त्याच्यानंतरची जे सेकंड इनिंग आहे ते पण एकदम नवीन जोमाने हे करा. आणि तुमच्या जसं त्यांनी म्हटलं की बिझनेस आहे किंवा तुम्ही जसं परळीला शिफ्ट झालाय, तर आमचा सगळ्यांचा सपोर्ट राहिलाच. बाकीचे स्टाफ आहे जवळचे किंवा कधी पण काहीही हेल्प लागली, आता माझा नंबर तुमच्याकडे आहे. आम्ही इथे सुधागडला असू किंवा नसू, पण बँकेत नक्की असू, कारण की सगळ्यांचं तुम्ही एज बघितलं तर जास्त सगळे जॉईन आहे. प्रत्येकाला 20-20, 25-25 वर्षाची सर्व्हिस आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांचे नंबर तुम्ही ठेवा. कधी पण कुठे काही अडलं तर आम्ही स्वतः नाही येऊ शकलो तरी जवळपास जे काही आम्ही हेल्प करू शकू किंवा तुम्हाला जे काही तुमच्या लाईफमध्ये अडचण येईल त्याला नक्कीच आम्ही मदत करू किंवा तुमचे आम्हाला नक्कीच गायडन्स लागेल. जसं धनराज बोलला किंवा बाकीचे जण बोलले की त्यांनी तुमच्या अंडर जे ग्रूम झाले, तर त्याच्यामुळे आम्ही एवढंच एक्सपेक्टेशन देतो की तुमचं जे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तो आम्हाला कामी येईल. आणि कधी पण आमची कधी गरज भासली तर आम्हाला कधी पण फोन करा. आम्ही तुमच्यासाठी सगळेजण तत्परतेने उभे राहू, लोक आम्ही बोलतो. आणि थँक्यू. साहेबांनी या ठिकाणी कदम साहेबांना शुभेच्छा देताना आणि त्यांच्याबरोबर जे काही त्यांनी 1 महिना घालवला त्या महिन्यामध्ये त्यांनी अनुभव त्या अनुभवावरून त्यांनी खरोखरच या ठिकाणी साहेबांविषयी चांगल्या प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मत व्यक्त करून या साहेबांविषयी एक कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यांना या ठिकाणी भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या. साहेबांना सांगितलं तुमच्या दुसरी इनिंग सुरू होते आणि म्हणून त्या दुसऱ्या इनिंगसाठी आपण तयार असलं पाहिजे. काम करून सतत तुमचे दुखले असतील खांदे, काम करून सतत तुमचे दुखले असतील खांदे, तरी सुद्धा सेवानिवृत्तीनंतर चालू ठेवा आपले जे काम धंदे, सेवानिवृत्ती चालू ठेवा आपले काम धंदे. त्यानंतर या स्टेट बँकेच्या वतीने त्यांना एक श्री बल्लाळेश्वराची प्रतिमा भेट देण्यात येते. मी पंकज सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना द्यायचे. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील आनंद हा गणेशाच्या उदरा इतका विशाल असो, तुमच्या आयुष्यातील आनंद हा गणेशाच्या उदरा इतका विशाल असो, तुमच्या अडचणी या उंदरा इतक्या लहान असो, सोन्यासारखे तुमचे आयुष्य दीर्घ असो, सोन्यासारखे तुमचे आयुष्य दीर्घ असो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मोदकासारखा गोड असो, हा मोदकासारखा गोड असो. त्यानंतर ज्यांना या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा द्या, तेच सैनिकांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा द्यायच्या. स्टेट बँकेच्या वतीनं स्टाफच्या वतीनं मॅडम छळे साहेब माहिती शाल टाका पहिल्या.
आज ही माता धन्य झाली असेल की या मातेला काल त्याच्या मुलाच्या 60व्या वाढदिवसाचं देखील औचित्य साधायला मिळालं. म्हणजे याची देही याची डोळा, या मुलाचा संसार, त्याचबरोबर मुलाचं 60 वर्षाचं आयुष्य आणि त्याचबरोबर 33 वर्षाची सेवा तर हयात त्यांना त्याची देही याची डोळा पाहायला मिळाली. म्हणून खरं ती माता देखील धन्य झाली असेल की मी अशा प्रकारच्या माझ्या मुलाला जन्म दिला की जो आज जनसेवा करून या ठिकाणी सेवा निवृत्त होत आहे. म्हणजे मातेसाठी ते जोरदार टाळ्या होऊ द्या की अशा प्रकारच्या. कारण आई म्हणजे का असते? आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचं पवित्र मिलन आहे. म्हणजे आपला आत्मा आणि परमेश्वर याचं पवित्र मिलन म्हणजे आई असते. कारण आई वडील दोन्ही घराचं आपलं सौख्य असतं, लाभलं असतं. कारण आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते परंतु सांत्वन मात्र बापालाच करावं लागते. आणि म्हणून ह्या संपूर्ण घडीतून जे व्यक्तिमत्व घडत असतं त्या व्यक्तिमत्वावर संस्कार होत असतात आणि त्या संस्काराचं फलित म्हणजे आज या ठिकाणी शिवाजी बाबूराव कदम साहेब ज्यांनी आपलं आयुष्य आपलं व्यक्तिमत्व अशा प्रकारे तयार केलंय. मी त्यांना विनंती करतो की आजच्या सत्काराच्या निमित्तानं, आजच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत थोडक्यात त्या ठिकाणी व्यक्त करा. तो शांत आणि म्हणजे कलिग आहेत ते आणि माझा मित्र परिवार आणि माझ्या गावचं सगळं तुमचं मन बोल. आज या ठिकाणी एवढं उपस्थिती आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. शेडगे सर काल पण आले होते, आज ते माझ्यासाठी खास आले, त्यांचे पण धन्यवाद देतो. आणि जास्त आता बोलता येणार नाही सगळ्यांचं. रायगडाच्या भूमीत या बल्लाळेश्वराच्या वास्तव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये आहात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देखील म्हणू शकतो की आपणास पुढील आयुष्य जे आपलं की आपणास रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देव हीच या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपणास या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण पुन्हा या ठिकाणी विनंती करतो की आपण अशाच प्रकारचं आपलं पुढील आयुष्य देखील आनंदाचं, भरभराटीचं, उन्नतीचं, प्रगतीचं, यशाचं, समृद्धीचं, संपन्नतेचं जगावं आणि निरोगी राहावं अशीच या ठिकाणी बल्लाळेश्वर प्रार्थना व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी कदम साहेबांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला, त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचा आनंद द्विगुणित केला. आज त्यांचं मन भारावून आलं. खरोखर अशा प्रकारचं प्रेम पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं भारावून येणार आहे. कारण हे सगळ्यांच मिळतं असं नाही, प्रत्येकाच्या नशिबात असं नाही. काही ठराविक व्यक्तींच्या नशिबात अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचं लोकसहकार्य असतं की त्यातून त्या लोकांचं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि तेच व्यक्तिमत्व आज या ठिकाणी निवृत्त होत आहे. जरी त्यांची सेवानिवृत्ती असली तरी देखील साहेबांनी सांगितलं त्यांची दुसरी तीर्थ या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्या इनिंगला देखील तयार आहे. आणि त्यांनी आपलं स्वतःच तसं तयारी करून घेतलेली आहे की मॅन्युअल पासून त्या टेक्नॉलॉजी पर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे नक्कीच त्यांचं पुढे आयुष्य देखील चांगल्या प्रकारचं होईल. त्यांचं कुटुंबाचं देखील सगळ्यांचं आयुष्य हे चांगल्या प्रकारचं आनंदाचं राहील हीच या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आयोजक स्टेट बँक या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्व पाहुणमंडळाचा आभार व्यक्त करतो. आमचे निवृत्त सैनिक, आमचे मित्र तळे साहेब यांनी देखील त्यांना सॅल्यूट केलेला आहे, जय हिंद केलेला आहे. खरोखर तुम्हाला देखील सॅल्यूट आहे की अशा प्रकारचं तुम्ही देखील या ठिकाणी भारावून गेला, साहेबांना ठिकाणी सॅल्यूट केला. त्या सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्र परिवार, त्यांच्या गावाकडे सर्व मंडळीचं आज गावाकडे मंडळी 2-3 दिवस या ठिकाणी साहेबांसाठी खास थांबलेली आहे. हे बघा किती प्रेम असेल. ज्यांची जन्मभूमी असली लातूर तरी कर्मभूमी त्या काम करत असताना त्यांनी जे कमवली माणसं आहेत त्या माणसाच्या माणुसकीमुळे माणसं या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन आज सर्वांच्या ठिकाणी मी बँकेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आजचा गोड सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.